जय श्रीराम। मी हिंदू सेवा सहाय्य समितीचा धर्मसेवक नरेंद्र परशुराम पाटील। सर्व महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यात अत्यानंद होत आहे की हिंदू सेवा सहाय्य समिती गेली 8 महिने ज्या विषयासाठी लढा देत होती त्या लढ्याला यश आलेलं आहे। म्हणजेच काय तर गेली 8 महिन्यापासून नव्हे तर गेले महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून युती शासनाने आनंदाचा शिधा हा रेशन दुकानांवर वाटप करायला सुरुवात केली। मग हिंदूंचे सण उत्सव याच्या निमित्ताने तो आनंदाचा शिधा वाटप केला जात होता। त्या आनंदाच्या शिधांवर गणपती असेल, गणेश उत्सव असेल तर गणपतीचे फोटो त्या आनंदाच्या शिधाच्या पिशव्यांवर छापले जात होते। म्हणजे अशा पद्धतीने श्री गणरायांचे फोटो त्या आनंदाच्या शिधावर छापले जात होते। त्याचप्रमाणे जेव्हा अयोध्येच्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा होती त्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो या पिशवींवर होता। आम्ही महाराष्ट्र शासनाला गेली 8 महिने सातत्याने निवेदन, फोन, संपर्क करून आम्ही शासनाला अवगत करत होतो की ह्या ज्या पिशव्या आहेत या टिकाऊ प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो या पिशवींवर होता। आम्ही महाराष्ट्र शासनाला गेली 8 महिने सातत्याने निवेदन, फोन, संपर्क करून आम्ही शासनाला अवगत करत होतो की ह्या ज्या पिशव्या आहेत या टिकाऊ नसून टाकाऊ आहेत। म्हणजे काही कालावधीनंतर ह्या फाटतील आणि नको त्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून येतील। याची आपण दखल घ्यावी आणि आपण जो आनंदाचा शिधा वाटप करत आहात त्या आनंदाच्या शिधावर कोणतेही देवी देवता राष्ट्रपुरुष यांची चित्रे गणेश उत्सवानिमित्त नव्हे तर कुठल्याही सण उत्सवानिमित्त टाकू नये अशी विनंती आम्ही शासनाला केलेली होती। सातत्याने तो लढा सुरू होता। सांगताना आनंद होत आहे की 2 फेब्रुवारी पासून सुरू झालेला हा लढा परत जुलै महिन्यामध्ये आम्ही शासनाला त्याची जाणीव करून दिली आणि आता गणेश उत्सवानिमित्त जो महाराष्ट्र शासनाने आनंदाचा शिधा दिला त्यावर आम्ही सांगताना खूप आनंद होतो की कुठल्याही देवी देवतांचे फोटो किंवा चित्र या आनंदाच्या शिधा पिशवींवर शासनाने टाकलेले नाहीत। हा हिंदू सेवा सहाय्य समिती आणि संपूर्ण हिंदू समाजाचा विजय आहे। शासनाने आमच्या विनंतीला मान देऊन देवी देवतांचा होऊ शकणारा अवमान थांबवला। यासाठी आम्ही हिंदू सेवा सहाय्य समिती आणि संपूर्ण हिंदुत्ववादी संघटनेकडून आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो आणि असंच आपण या प्रत्येक जे काही समजा शासन प्रशासनाकडून चुका होतात त्याला वेळीच दुरुस्त करावे अशी विनंती